मी धुरकरी झालो आहे आणि आम्ही 8 सेकंदात जोडी आणली. 2 सेकंदावर मी फर्स्ट राहिलो असतो. पुढच्या वेळेला फर्स्ट आणणार. 6 सेकंदामध्ये आखलं. जरांगी पाटील जे आहेत ते मुंबईला निघालेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की गोळ्या झाडल्या तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. कसं पाहता तुम्ही आंदोलनात सहभागी झाला? मला वाटतं गोळ्याचा विषयच नाही आहे. सरकारनं त्यांनी जे काही मागणी केलेली आहे ते सगळी मान्य केली. फक्त 54 लाखाची राहिलेली आहे. तर 54 लाखापैकी 39 लाखाचे प्रमाणपत्र वाटप झालेले आहे. राहिलेले 10-15 लाखासाठी मला वाटतं ती वेळ येणार नाही. तुमचं काही आता एवढ्यात बोलणं झालं का तुम्ही आंदोलनामध्ये? मी आता सध्या आंदोलक म्हणून कोणाशी बोलणार नाही, आंदोलक म्हणून राहील. आज शिवसेनेचा जो आहे तो पदाधिकारी मेळावा पार पडला. ठाकरेंच्या उपस्थित 2000 पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले होते. मोठ्या प्रमाणावर फूट पडलेली होती. कसं पाहता या मेळाव्याकडे? प्रत्येकानं प्रयत्न करावा, आपापला पक्ष मजबूत ठेवला पाहिजे सगळ्या पक्षानं, आणि पक्षातून माणसं मजबूत केले पाहिजे, शेतकरी मजबूत झाला पाहिजे. तुमचे किती पदाधिकारी आहे, किती आमदार आहे, याच्यापेक्षा तुम्ही शेतकरी, मजूर, सामान्य लोकांसाठी काय तुमचे ध्येय धोरण आहे ते महत्त्वाचं आहे ना. काल राम मंदिराचं जे आहे ते उद्घाटन झालं होतं. मोदी त्या ठिकाणी आले होते. एक महाराज त्या ठिकाणी आले. त्यांनी थेट शिवाजी महाराजांशी तुलना केलेली आहे. मोदींची कसं पाहता? तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांच्या आईने जिजाऊन 3-4 महिन्याचा शिवाजी महाराज छोटा असताना लढाई केली. शिवाजी महाराजचे 4 भाऊ शहीद झाले, त्याच्यानंतर समोरचे वंश शहीद झाले. म्हणजे अशी कोणाची तुलना कोणासोबत करू नये. त्याच्यामुळे एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं, शिवाजी महाराज कुठं, मोदीजी कुठं, असं नाही. ते एक सैनिक होऊ शकते, शिवभक्त असू शकतं मोदीजी, हे मान्य करू, पण एकदम तुलना करणं मला वाटते महापुरुषांसोबत कुठल्याही साधू संतांना सोडावं. एक शेवटला प्रश्न, मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यासाठी जे आहे ते सर्वेक्षण राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. कसं पाहता? मला वाटतं आता याच्यातून अधिक जास्तीचे नमुने तपासून फेब्रुवारीमध्ये नवीन कायदा येईल आणि त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण भेटेल. नक्कीच. तर नवीन कायद्यातून मराठ्यांना आरक्षण मिळेल असं जे आहे ते बच्चू कडूंनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.